उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले, हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले, खेळ हा कालचा आज कोण जिंकले, हरवले कवडसे मिळून ते शोधले, एकमेकांना काय हवे, जे हवे सगळेच आणले तुझसाठी, हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी. अर्चूशी काही बोलणं झालं नाही. सकाळनंतर खालीच नाही आल्या त्या. सकाळी मला मात्र अगदी ठणकावून सांगून गेल्या. माझ्या भावाच्या डोळ्यात जरा जरी पाणी आलं, त्याला जरा जरी त्रास झाला ना, तर माझ्याशी गाठ आहे. असं म्हणाली? हो. इतकं बरं वाटलं ना मला आदित्य. त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. पण आल्या, दुसरा कोणी मुलगा असता तर धक्के मारून तुला घराबाहेर काढलं असतं. आणि तुझ्या जागी जर दुसरी एखादी मुलगी असती तर तिने कधीच खरं सांगितलं नसतं, कोणाला कधीच काहीच कळलं नसतं. आदित्य, आपण दुखावलंय त्यांचं मन, त्यामुळे आपणच हळूहळू फुंकर घालून त्यांची तळमळ शांत करायला हवी ना. घरातले सगळे जे काही वागतायत, जे काही बोलतायत, त्यामागे त्यांची माया आहे हे लक्षात ठेव. मान्य आहे, पण मेघना, तीच माया तुझ्याकडे निपक्षपातीपणे बघायला लावत नाही ना, याचं वाईट वाटतंय. कारण तू माझ्याशी नेहमी खरं वागत आली आहेस आणि घरी सगळं खरं सांगण्याचा हट्टही तुझाच होता. मग आता माझा आणखी एक हट्ट ऐक प्लीज. अर्जुताईंशी जाऊन बोल. आय एम डॅम शुअर त्या तुझीच वाट बघत असतील. हे बघ, आज दिवसभरात सगळ्यांशी बोलणं झालंय तुझं, फक्त अर्जुताई राहिल्यात. प्लीज वर जा. ती झोपली असेल आता. नाही आदित्य, तुझ्याशी थोडं तरी बोलणं झाल्याशिवाय झोप नाही लागणार आहे त्यांना. प्लीज जा. त्या पटकन काहीतरी बोलून जातील म्हणून घाबरतोयस का तू? ठीक आहे, नको जाऊस. जातो. That's like a good boy. मला पेटी सापडली आणि सगळं रामायण घडलं. घरातलं सगळं वातावरणच बिघडलं. नाना माई हर्ट झाले. आदित्य वैतागला असेल का? मी बोलू का जाऊन? नाही, मी का बोलू? उलट माझ्यामुळे तर खरं काय ते बाहेर आलं. नाहीतर यांची लपवाछोपी कधी कळलीच नसती. जरा जरी कदर असेल ना आदित्यला, तर त्याने येऊन बोलायला हवं माझ्याशी.
पण बोलणार नाहीस का माझ्याशी? अर्जू, तुम्हाला वाटतंय की आम्ही लपवाछपवी केली, पण तसं नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या की तिने स्वतःहून मला सगळं खरं खरं सांगितलंय. अरे यार, सगळंच इतकं अनपेक्षित होतं आणि आमच्यातच इतका तणाव होता की सगळ्यांना सांगून तो ताण वाढवणं वेडेपणा झाला असता. मग आमच्याशी बोलून तो ताण हलका झाला असता असं नाही का रे वाटलं तुला कधी? आय रिअली डोंट नो. हे बघ अर्जू, मी निर्णय तिच्यावर सोडला होता. तिने माझ्या बरोबर राहावं किंवा त्याच्याकडे जावं. आणि ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड ना. तिने खूप ऑनेस्टली निर्णय घेतला वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडे राहायचा आणि सगळेच ताण संपले. म्हणजे जर ती म्हणाली असती की मला त्याच्याकडे जायचंय तर तू जाऊ दिला असतास? हो. प्रेमात कोणावर जबरदस्ती करू शकतो का आपण? आदित्य, तू कशाचा बनलायस रे? इथे आमचा सगळ्यांचा तुझ्यासाठी जीव तुटतोय आणि तू किती सहजतेने बोलून गेलास की हो, मी जाऊ दिलं असतं. शोगं नानाच म्हणतात ना, आपलं प्रेम आहे म्हणून त्या व्यक्तीला आपल्याबरोबर बांधून ठेवण्यापेक्षा तिचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून त्या व्यक्तीने स्वतःहून आपल्याशी बांधून घेणं कधीही चांगलं है ना? पण आदित्य, अरे तुला स्वतःला कधीच सांगावंसं नाही वाटलं का रे आम्हाला? बोल ना. जो विश्वासघात करतो त्याने स्वतःहून येऊन जर सांगितलं ना की हो, मी विश्वासघात केलाय, तर तो गेलेला विश्वास परत येऊ शकतो. पण जेव्हा विश्वासघात ह्या अशा पद्धतीने समोर येतो ना, तेव्हा खूप जड जातं रे, खूप जड जातं. आम्हाला तर सगळ्यांनाच असं वाटतंय की तुलाच कधी काही सांगायचं नव्हतं आम्हाला. सॉरी ना अर्जू. आदित्य, मला तुझा इतका राग येतोय ना की काही सुचतच नाहीये. तूच सांग, आजपर्यंत माझ्या आणि सतीश मधल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मी तुझ्या सोबत शेअर केल्या ना? आणि तू काय केलं? हे असं वागला का? तुला असं वाटलं की हे सगळं समजून घेण्याची आमची पात्रताच नाहीये? मला इतका राग येतोय तुझा की यावेळेला तुला राखीच नाही बांध. खरंच नाही बांधणार? किती निरागस दिसते ही. किती गंमत आहे. सगळे तिच्यावर खोटेपणाचा आरोप करतायत, पण सांगायला खूप अवघड असलेलं सत्य सांगण्याचा हट्ट तिनेच धरलाय कायम. जी खरेपणासाठी धडपडली तिच्यावरच खोटेपणाचा शिक्का बसतोय.
कधी कळेल हे घरातल्यांना? काय बघत होतास? आकाश निरभ्र कधी होणार? आदित्य, ही जी ढगांची चादर बघतोयस ना, त्याच्या वर गेलास आकाश निरभ्रच असतं नेहमी. आपण त्या ढगांच्या अलीकडे असतो म्हणून आपल्याला ते ढगाळलेलं वाटतं. प्रश्न असतो काही वेळ वाट बघ, ते निरभ्र होतं. थँक्यू नाना. चला हे काय परत साडी? तुला त्रास होतो ना चालताना साडी नेसून? नाही होते. तुम्ही येताय का मी चलू? मेघनाने ड्रेस आणलेत म्हणून घालत नाहीयेस ना? काय माई, आज नानांसोबत वॉकला? हो. काव काय झालं? आज मेघना नाही, ड्रेस नाही, काही प्रॉब्लेम? हो काकू, मेघनाचा डान्स क्लास सुरू झालाय ना. तिला थोडी लचक भरली होती आणि सवय पण नाही. तिचं सगळं रेग्युलर झालं ना की मग जाईल ती माई बरोबर. चला निघूया का? बरं चल. विजय, आता असेच वागणार आहोत का आपण? तुझं काय म्हणणं आहे? आम्ही नाही, कालच्या त्या जेवण प्रकरणावरनं मी थोडासा अपसेट होतो, मी चिडलो, मी तुलाही बोललो. तू तुझ्या परीनं त्यांना जेवायला बोलवायला गेली होतीस, पण त्यांनी विजया बोल काहीतरी. काय बोलू मी? आम्ही मला ना घरातल्या या सगळ्या परिस्थितीचा खूप त्रास होतोय. अरे म्हणजे आदित्य मेघना जे वागले त्याचा त्रास होतोच आहे, पण वाईट मला माईंसाठी वाटतं. या सगळ्यामुळे माईंची जी अवस्था झाली आहे ना ती नाही पाहवत आहे मला. आमचं सोडून दे, पण माई मेघनाच्या इतक्या जवळ होत्या ना, तिला खूप सपोर्ट करायच्या, त्या तिच्या बाजूने उभं राहायच्या, सांभाळून घ्यायच्या. आणि आता दिवसभर ना आम्ही घरात अशी एक विचित्र शांतता असते. कळतंय मला विजय, पण ही शांतता, ही कोंडी आपणच फोडायला नको का? विजय, याचं सोल्युशन आपण दोघांनीच काढायला हवं का? तू बघितलंस ना, मी काल नानामाईंशीही बोलण्याचा प्रयत्न केला होता. हे बघ, आदित्य जे वागला ते चुकीचंच होतं, त्याचा राग आलाय मला. पण विजय, शेवटी रक्ताचं नातं आहे का? आपल्या घरातल्या संस्कारांच्या विरुद्ध नाही वागू शकत मी विजया. मला पटतंय तुझं म्हणणं अमित, पण मला ना थोडा वेळ हवाय. ठीक आहे. ओ गॉड. अगं हळूहळू हळू. काय ग, काय झालं? अरे नाही, घाबरून उठले ना, गरगरले जरा.
उशीर झाला. चहा इकडे काढलास? काय करणार? आपल्या वावरण्यावर आपोआप मर्यादा आली आहे आपल्याकडूनच. सो कोणीतरी आणून देण्यापेक्षा मीच घेऊन आलो. प्लीज असं नको रे बोलूस आदित्य. तू त्यांचाही पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घे ना. खूप मोठा शॉक आहे हा त्यांच्यासाठी. माझ्या घरच्यांना मी नेहमी क्षमाशील या रूपातच पाहत आलोय. आणि आता जे काही चाललंय ना, आपल्याशी न बोलणं, आपण समोर आलो तरी आपल्या आरपार पाहणं, दुर्लक्ष करणं, सगळं मला खूप नवीन आहे मेघना. तुला माहितीये, माई साडी नेसून गेली बोकला. इट्स ओके. आपण ऍक्सेप्ट करायला हवं ना, कारण चूक आपली आहे है ना. पण आपण असे का वागलो हे का समजून घेत नाहीयेत हे लोक. एक गोष्ट सांगू तुला? बोल. मी डिसिजन घ्यावा आणि पूर्ण मनानं घ्यावा. कोणतीही शंका किंवा द्विधा असू नये असं म्हणणं होतं तुझं, बरोबर? आणि त्यासाठी खूप वेळ दिलास तू मला. अगदी पेशंटली थांबलास तू. मी चिडले, विचित्र वागले, तरी सांभाळून घेतलंस तू मला, हो ना? हो. मग आता तेच घरच्यांच्या बाबतीत का नाही करत आहेस तू? धीर धर. त्यांनाही वेळ हवाय हे समजून घे ना तू. माझं म्हणणं पटत नाहीये का तुला? कळतंय का मला, पण आपल्या माणसांकडून अपेक्षा पण जास्तच असतात आपल्या बहुतेक. एनिवे, चहा घे, गार होईल. नाश्त्याला काय केलंस? पोहे केलेत दाणे घालून. नानांना आवडतात ना. बोलव सगळ्यांना टेबलावर. हो माई, बोला. मी नंतर खाईन. विजयांनी पोहे केलेत, खाऊन घे सगळ्यांबरोबर. खाईन मी, पण त्यासाठी नाही आले मी इथे. मग काल रात्री आदित्य वर आला होता. मग माझ्याशी बोलायला. आता काय उपयोग आहे त्याचा? जे काही घडलंय ते माझ्या मनातून काही जात नाहीये. आता कितीही त्यानं सारवासारव केली ना, तरी त्याचा काही उपयोग नाही म्हणा. काय म्हणत काय होता पण? काय म्हणणार? तेच, मेघनाची सिच्युएशन युनिक होती. तिने काहीही न लपवता मला सगळं अगदी खरं खरं सांगितलं. म्हणूनच तिचा निर्णय होईस्तोवर मी थांबायचं ठरवलं. आणि तिने तिचा निर्णय वटपौर्णिमेच्या दिवशी सांगितला. ते त्याला सांगितलं ना अर्चना. आपल्या दृष्टीने नवरा बायकोच होते ते पहिल्या दिवसापासून. आणि ह्याच्यावरच तर माझा आक्षेप आहे. नाटक केलं का दोघांनी? तिच्या बाबतीत मात्र समजूतदारपणा दाखवला आणि आपल्या बाबतीत
ही गोष्ट सुद्धा त्याला मला सांगावीशी वाटली नाही. म्हणजे बघ. प्रमोशन? प्रमोशन कधी मिळालं? आणि मला माहित सुद्धा नाही. तुला कसं काय कळलं? आम्हाला येऊन सांगितलं त्याने. अमितला आणि मला गिफ्टही दिले. आणि तुम्ही ते घेतलं? आम्ही घेतच नव्हतो, पण आता तो बेडवरच ठेवून गेला. कमाल आहे याची. मला साधं सांगितलं सुद्धा नाही ग. तेच तर म्हणायचं ना मला अर्जू. आजपर्यंत आपण सगळे घरातले एकमेकांना सगळं काही सांगायचं, अगदी मोकळेपणानं, प्रत्येक गोष्ट. पण आता मात्र तसं नाहीये. आता तो ठरवतो आपल्याला काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही. आता आपल्याला काही सांगायची त्याला गरजच वाटत नाही ना ग.